तासभर थांबल्यानंतर कुठेतरी तुम्ही आक्रमक झाले आणि त्यानंतर प्रशासन निवेदन घ्यायला आले. काय वाटतं या सगळ्या एक आमदार असताना तुम्हाला अशा समस्येला तोंड द्यावं लागतं? असं आहे की ही जी घटना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 6 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला, ही जी घटना आहे ही काय तालुक्यातली पहिली घटना नाही आहे. अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत आणि तरीही वन खात्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे संवेदनशीलता दाखवायला पाहिजे ती दाखवली जात नाही, म्हणून एक लोकांमध्ये रोष होता आणि त्या रोषातून आजचं हे आंदोलन होतं. हे काही कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नव्हतं. शेतकरी या आंदोलनाला सगळे आलेले होते, महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या, कारण विशेष करून या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये लहान मुलं आणि महिला याच जास्त करून टार्गेट होत असतात आणि म्हणून हे आंदोलन होतं. प्रांताधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की निवेदन घ्यायला प्रांताधिकारी खाली येत नाही अशी आजपर्यंतची प्रथा आहे, म्हणून ते येत नव्हते. परंतु माझी त्यांना विनंती अशी होती की त्या ज्या मुलावर ही घटना झाली त्याचे वडील इथं आलेले, ते संवेदनशीलता प्रशासनाने दाखवायला पाहिजे आणि अखेर ते तिथं आले, त्यांनी निवेदन घेतलं. कारण ते शासनाचे आपल्या तालुक्यातले सगळ्यात मोठा अधिकारी कोण असतो तर प्रांताधिकारी असतो आणि म्हणून त्यांनी निवेदन घेतलं म्हणजे शासनाकडे पोचलं असं आमचं एक म्हणणं असतं, म्हणून एक त्या भावनेतून हा विषय झाला होता.